नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीचं लेक्चर घेणार आहोत. शेवटची कविता आहे 19वी कविता. साऱ्या कविता आपल्या शिकवून झालेल्या आहेत. अतिशय सुंदर रीतीने आपण कविता कव्हर केलेल्या आहेत. सारी लेक्चर्स यूट्यूबवरती उपलब्ध आहेत. तुम्हाला जर पुन्हा पाहायचे असतील तर ते तुम्ही पाहू शकता. त्यातून काही शंका असतील तर मला विचारू शकता. वर्गात तर पुन्हा एकदा होणारच आहेत. वर्ग चालू झाले की पुन्हा एकदा होणार या कविता. तर आज आपण तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता जी आहे ज.वी. पवार यांची ही कविता आज आपण पाहणार आहोत. ज.वी. पवार यांनी लिहिलेली ही कविता तू झालास मूक समाजाचा नायक. त्या अगोदर तत्पूर्वी सर्वांचं यूट्यूब चॅनेलवरती, प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत. प्रगतीचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांना माझा नमस्कार. तर कवितेचा जो अभ्यास आहे तो अभ्यास मन लावून करणं हे मराठीला सुद्धा 95, 96, 97 या रेंजमध्ये घेऊन जाणं आहे. कवितेचा आशय, कवितेच्यामध्ये तुम्हाला जे काव्य सौंदर्य यासाठी विचारले जाणारे प्रश्न ते तुम्हाला आले पाहिजे. मग त्यासाठी काय लागतं माहिती आहे? त्यासाठी गाईड लागत नसतं, त्यासाठी पाठांतर लागत नसतं. त्यासाठी कविता शिकवताना नीट ध्यान द्यायचं. म्हणजे कविता शिकण्याचा एकच नियम आहे, मी नेहमी प्रत्येक कवितेला सांगतोय. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, कविता शिकण्याचा, कविता ऐकण्याचा एकच नियम, कविता नीट ऐकायची. नीट टला ट, तर ती समजते बाळांनो, तर ती अवगत होते, आत्मसात होते आणि मग त्यावरचे प्रश्न आपोआप यायला लागतात. गायडातली उत्तरं लगेच कळतात, त्याला मार्क्स मिळत नाहीत. मग म्हणता तुम्ही कठीण तपासला, अवघड गेला. असं काही नसतं. कठीण बिटीन या जगात काही नसतं. सारं सोपं असतं, मऊ असतं. आपण उगीच त्याला कठीण करत जातो. समजलं? तर आजची जी कविता आहे ही कविता अतिशय सुंदर कविता आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी चवदार तळ जे आहे त्या चवदार तळ्यावर जो सत्याग्रह केला त्याला 50 वर्ष झालेली आहेत. 50 वर्ष होऊन गेली आणि त्या 50 वर्ष उलटल्यानंतर या महामानवानं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं हे जे कार्य आहे चवदार तळ, त्या चवदार तळ्याचा सत्याग्रह तुम्ही इतिहासामध्ये ऐकला असेल, वाचला असेल. एवढं प्रचंड कार्य करणारा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करणारी ही कविता आहे. त्यांना, लेखकाला ज.वी. पवार यांना अशा या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये सर्वस्व झोकून देऊन गोरगरिबांसाठी, दलितांसाठी, अस्पृश्य लोकांसाठी, दीन दुबळ्यांसाठी या चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. त्यांना या कवितेतून त्यांना विनम्र अभिवादन करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी ही कविता लिहिली गेलेली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही कविता आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य दीनदुबळे, दलित आणि मागासलेले लोक जे आहेत त्या लोकांसाठी संपूर्ण आयुष्य दिलेलं आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अशा अनेक कार्य केलेले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचं एक कार्य आहे ते म्हणजे महाडचा चवदार तळ्यावरचा महाडचा हा सत्याग्रह. चवदार तळ्यावर केलेला हा सत्याग्रह खूप महत्वाचा समजण्यात येतो. आणि मग अशा महामानवानं केलेल्या या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा गौरव करावा, त्यांना विनम्र अभिवादन करावं म्हणून ज.वी. पवार यांनी ही कविता लिहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वहारा समाजामध्ये, सर्व काही हरलेला हा समाज, त्याला सर्वहारा समाज असं म्हणतात,
या समाजामध्ये दीनदुबळ्यांमध्ये, गोरगरिबांमध्ये, अस्पृश्य स्पृश्यांमध्ये एक जागृती निर्माण करण्याचं काम केलं. या ज्या जुनी रूढी परंपरा त्यांनी नाकारून दिल्या, झुगारून टाकल्या आणि नवीन समाजाची जडणघडण करण्यासाठी ते पुढे आले. म्हणजे त्यांना एक नवीन समाज उभारायचा होता, ज्यामध्ये जात पात, वंश, धर्म, परंपरा, रूढी, चालीरीती, अंधश्रद्धा याला थारा असणार नाही. अशा नव समाजाची जडणघडण निर्मिती त्यांना करायची होती. आणि म्हणून त्यांनी या परंपरा नाकारल्या, झुगारून दिल्या आणि त्यांना आयुष्यभर विरोध केला. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. मूकपणे अन्याय सहन करणारा हा जो वंचित समाज होता, त्या मूक समाजाचा, मूक समाज म्हणजे मूकपणे अन्याय सहन करणारा समाज, वंचित समाज, वंचित म्हणजे त्यांना मिळणाऱ्या अधिकारापासून दूर ठेवला गेलेला समाज, त्यांचा जगण्याचा अधिकार सुद्धा ज्यांना नाकारण्यात आलेला आहे, असा हा समाज, वंचितांचा समाज. वंचितांच्या पिढीला, त्या वंचितांच्या समाजामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. पिढ्यानपिढ्या मूकपणे शोषित कसणारा हा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चेतावला, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला, त्यांना मानाने जगायला शिकवलं, त्यांना मानाने जगायला बळ दिलं, ऊर्जा दिली. अशा या महानायकाचा गौरव, अशा या महानायकाच्या कर्तृत्वाचा गौरव करणं हे कवी आपलं कर्तव्य समजतो. आणि कर्तृत्वाची महती या कवितेमध्ये तो आपल्या समोर मांडतो. कवीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाची महती आपल्या समोर मांडायची आहे. आणि त्याचबरोबर 50 वर्ष चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला झाली. त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष होऊन सुद्धा परिस्थिती अजून काही बदललेली नाही, फारशी बदललेली नाही, बराच बदल झालेला आहे. आणि त्याचंही वर्णन कवीला या कवितेतून करायचं आहे. अशी ही सुंदरशी कविता आहे. 19वी कविता. तुम्ही जर पुस्तक पाहिलं, तुमच्या पुस्तकामध्ये इकडे दिलेले आहे बघा किती कडवे आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 कडवे असणारी एक कविता आहे. पाहिली तुम्ही? 19वी शेवटची कविता आहे. पुस्तक तुमच्याकडे असायला पाहिजे. सर्वांनी पुस्तक समोर ठेवलं पाहिजे. हातामध्ये पेन्सिल पाहिजे, बाजूला वही पाहिजे. जर आपणाला शिकवत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी वाटल्या, महत्त्वाचं वाटलं तर ते आपण लिहून घेतलं पाहिजे. जर पुस्तकामधून काही महत्त्वाचं सांगण्यात आलं तर ते अंडरलाईन केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे बाजूला सारं मटेरियल पाहिजे. नसेल तर व्हिडिओ पॉज करायचा आणि ते घ्यायचं. कविता नीट शिकायच्या. मग नीट लक्ष दिल्यानं, नीट अभ्यास केल्यानं, लेक्चर नीट ऐकल्यानं, समजून घेतल्यानं आपलं बरंचसं कष्ट वाचतं, आपलं काम कमी होतं. 70-80% काम तिथेच कमी होतं असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. तर आजची ही शेवटची कविता आहे या पुस्तकातली. म्हणजे कविता संपतात. लेसन अजून मला वाटतं 4 किंवा 5 असतील लेसन शिकवायचे, पण कविता मात्र या ठिकाणी आज संपणार आहे. आणि योगायोगानं शेवटची जी कविता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. पहिल्यांदा आपण लेखकाचा थोडक्यात परिचय पाहूया. ज.वी. पवार यांचा जन्म 1944चा आहे. प्रसिद्ध कवी आहेत, कादंबरीकार आहेत. 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले ते प्रमुख लेखक आहेत. म्हणजे ज्या दलितांच्या चळवळी उभारण्यासाठी ज्या ज्या लेखणी पुढे सरसावल्या त्यातील हे एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी लिहिलेली बलिदान नावाची जी कादंबरी आहे ती अत्यंत प्रसिद्ध आहे, माहीत असली पाहिजे ते तुम्हाला. नाकेबंदी हा एक त्यांचा काव्यसंग्रह आहे. वडवानर ही एक दीर्घ कविता आहे. श्वास युगंधराचे, अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ही त्याने संपादित केलेली काही अजून संपादक आहे. आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेख संग्रह
यासारखे अनेक लेख आणि अनेक पुस्तकं, अनेक कथा, अनेक कादंबऱ्या, अनेक काव्य संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कवितेपुरतं जर बोलायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला. आता हा चौदार तळ्याचा जो सत्याग्रह होता ना, तो सत्याग्रह गोरगरिबांना, वंचितांना, दीनदुबळ्यांना, अस्पृश्यांना, सर्व अधिकार नाकारलेल्या लोकांना, दारिद्र्यात, गरिबीत पिचत पडलेल्या लोकांना या चौदार तळ्याचं पाणी पिता यावं, त्या चौदार तळ्यावरती माणूस म्हणून जाता यावं इतरांच्या बरोबरीनं, त्यासाठी केलेला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा सत्याग्रह समजण्यात येतो. त्या सत्याग्रहाला आता 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्या 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे महामानवाचा म्हणा, भारतभूषण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लेखकाला गौरव करायचा. ही गौरवपर अशी कविता आहे. लेखकाला आंबेडकरांचा गौरव करायचा आहे. त्यांच्या कार्याची महती, त्यांचं जे कार्य आहे, त्यांचं जे जीवन आहे, समर्पित असं, आपल्या समाजासाठी समर्पित असं जे जीवन आहे, ते जीवन त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्या गौरव प्रित्यर्थ लिहिलेली ही कविता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये नेहमीच रूढी, सामाजिक परंपरा नाकारून दिलेले आहेत. म्हणजे जुन्या चालीरीती, जुन्या रूढी, जुन्या परंपरा आणि जुन्या समाज रचना, वंश परंपरेवरती किंवा जात, वंश, धर्म याच्यावरती आधारलेला समाज, या सर्वांना त्यांनी नाकारलेला आहे आणि नव्या समाजाची जडणघडण व्हावी या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. नवीन समाज उदयाला यावा, जन्माला यावा, नवनिर्मिती व्हावी समाजाची. 21व्या शतकातला भारत तयार करायचं असेल तर समाजामध्ये हे पुनर्जीवन झालं पाहिजे. अशा या समाजाच्या नायकाला किंवा महानायकाला म्हणा, समाज नायकाला म्हणा, या कवितेतून लेखकाला विनम्र अभिवादन करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचं वर्णन या कवितेमध्ये कवीनं केलेलं आपल्याला दिसतं. अशी ही जी कविता आहे तिचं आपण अगोदर वाचन करूया. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्याने तुझे स्वागत केले. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. तू फुंकलेस रणसिंग गाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडलास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभं करावं तसं. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावेत. तुझा संघर्ष असा की काठ्याच्या संगिनी व्हाव्यात. तुझ्या डरकाळीनं हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली. आज 50 वर्ष अनुभवतोय. सूर्यफुलं तुझा ध्यास घेत आहेत. बिगुल तुझी प्रतीक्षा करतोय. चौदार तळ्याचं पाणी आता तेही थंड झालंय. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. यात काही शब्द आलेले आहेत ते तुम्हाला सांगतो. मळवाट नावाचा एक शब्द आहे बघा. मळवाट म्हणजे जुना रूढ झालेला मार्ग, म्हणजे जुनी परंपरा, त्यावरूनच आपणही चाललेलो अशी ती मळवाट, मळलेली वाट म्हणा. बहिष्कृत भारत म्हणजे वर्ण व्यवस्थेने सुख समृद्धी नाकारलेला, चांगल्या जीवनापासून, चांगल्या जिण्यापासून वंचित ठेवलेला असा समाज. लोकांनी आपल्या समाजातून ज्यांना बाहेर काढलं, गावात राहू दिलं नाही, समाजात मिसळू दिलं नाही, असे लोक, असा समाज म्हणजे बहिष्कृत समाज. तू फुंकलेस रणसिंग असा एक शब्द आहे. रणसिंग म्हणजे युद्ध सुरू करण्याचा जो इशारा असतो ना, ते इशारा करणारं जे वाद्य असतं ते रणसिंग म्हणतात त्याला. गुलाम एक शब्द आलेला आहे बघा 2 वेळा. म्हणजे मालकाच्या जुलमाखाली जगत असलेला एखादा दास, एखादा नोकर, त्याला म्हणतात गुलाम. नंतर चौदार तळ्याचा एक उल्लेख झालेला आहे, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे.
महाड या ठिकाणी हे तळ आहे. चौधार तळ नावाचं हे तळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहामुळे यातील पाणी अवर्णांना, अस्पृश्य लोकांना, बहिष्कृत लोकांना म्हणा, ते खुलं करण्यात आलेलं आहे. त्यांनी सत्याग्रह केल्यामुळे हा पाणवट आहे पिण्याच्या पाण्याचा. हे जे चौधार तळ आहे त्या चौधार तळ्यात बहिष्कृत लोकांनी, अस्पृश्य लोकांनी, मागासलेल्या लोकांनी, जातीपातीच्या लोकांनी तिथे येऊ नये अशा पद्धतीचा हा पायंडा, ही परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोडून काढली. त्यासाठी त्यांनी प्रचंड मोठा एक सत्याग्रह केला, आंदोलन केलं. त्याला चौधार तळ असं म्हणतात. त्या महाडला आहे. ते महाकाव्य असा एक शब्द आहे बघा. महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावे. महाकाव्य म्हणजे भारतीय संस्कृती जी आहे त्या संस्कृतीची मूल्य दर्शवणारी प्राचीन अशी काव्य आहेत. त्याला महाकाव्य असं म्हणतात. बिगुल एक शब्द आहे बघा. बिगुल म्हणजे जसं रणसिंग आहे तसं बिगुल. सैनिकांना कूच करण्यासाठी वाजवण्यात येणारं हे जे वाद्य आहे त्याला बिगुल असं म्हणतात. म्हणजे युद्धाची सुरुवात होत असताना ते वाजवलं जातं, म्हणजे पुढे चालण्यासाठी वाजवलं जातं. असे अनेक शब्द आहेत. नंतर प्रतीक्षा करणे असा एक शब्द होता. पाठ फिरवणे असा शब्द होता. हे वाक्प्रचारी आहेत बघा. पाठ फिरवणे म्हणजे मदत न करणे किंवा वंचित ठेवणे म्हणतात त्याला. नंतर स्वागत करणे म्हणजे आदराने एखाद्या व्यक्तीला या किंवा जा असं म्हणणं. जा नाही, या असं म्हणणं. परिस्थितीवर स्वार होणे असा एक शब्द प्रयोग आहे. परिस्थितीवर मात करणे. रणसिंग फुंकणे असा एक शब्द प्रयोग आहे. तो सुद्धा वाक्प्रचारामध्येच येतो. रणसिंग फुंकणे म्हणजे युद्ध सुरू होण्याचा इशारा देणं. नंतर बेड्या तोडणं म्हणजे स्वतंत्र होणं. नंतर काही शब्द सुद्धा लिहिले आहेत बघा. बहिष्कृत, सरके, खाचखळगे. खाचखळगे म्हणजे खड्डे. स्वार होणे म्हणजे आरूढ होणे. बहिष्कृत म्हणजे बाहेर टाकलेला, परिपक्व. अगाध म्हणजे प्रचंड. हादरणे म्हणजे थरथरणे. डचमळणे म्हणजे डळमळीत होणे. आणि प्रतीक्षा असे अनेक शब्द आहेत. प्रतीक्षा म्हणजे वाट पाहणे. खूप शब्द आहेत. किती सांगू तुम्हाला. वाचताना तुमच्याही लक्षात आलं असेल. एवढे शब्द आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया. पहिला जो पॅरेग्राफ आहे इथपर्यंत काही अडचण असेल तर मला विचारायचं लगेच. म्हणजे लगेच थांबवायचं. कसं विचारायचं असा प्रश्न पडेल ना तेही सांगतो तुम्हाला. म्हणजे लगेच पॉज करायचं. पॉजचं बटन आहे तिथं हे करायचं आणि लगेच मेसेज टाकायचा. सर असं असं मला समजलं. मी लगेच सांगणार. मी दिवसभर रात्री लेक्चर घेतो. रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत. आणि नंतर 8-9ला उठतो. ते नंतर मुलांचा अभ्यास बघणे, त्यांना अभ्यास देणं, बरोबर लिहिलंय का, त्यांना शाबास म्हणणे, गुड, व्हेरी गुड म्हणणे, छान म्हणणे, सुंदर म्हणणे. एवढंच हेच काम चालू असतं. समजलं. त्याने लिहिलंय का, शुद्ध लिहिलंय का, अक्षर चांगलं काढलंय का. त्यामुळं लगेच पॉज करायचं, मला मेसेज पाठवायला, मी लगेच त्याचं उत्तर देणार. 24 तास तुमच्यासाठी सध्या मी उपलब्ध आहे. ओके. हा कोरोनाचा पिरियड आहे तो मुलांसाठी समर्पित केलेला आहे. मी घरात बसून असेल पण बाळांनो तुमच्यासाठी समर्पित आहे. 24 तास तुमच्यासाठी. ओके. चला तर आता मग आपण शंका नसेल तर पुढे जाऊया. पहिला जो पॅरेग्राफ आहे तो नीट समजून घ्या. अगोदर तुम्हाला शीर्षक समजणं फार गरजेचं आहे. ते शीर्षक जर एकदा समजलं ना, नेहमी कविता आणि लेसन शिकवताना शीर्षकाभोवती विचार, मनन, चिंतन, थिंकिंग करायचं. तू झालास मूक समाजाचा नायक. लेखकानं ही जी ओळ आहे ती भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लिहिलेली ही ओळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवी पवार असं म्हणतात की मूक समाजाचा नायक तू झालास. मूक समाज म्हणजे कोण? मूक समाजाचा अर्थ असा आहे परंपरेनं आणि पिढ्यानपिढ्या मूकपणे ज्याने फक्त शोषलंच
मूकपणे सहन केलं, ज्या समाजाला मानवी जीवन जगण्यापासून वंचित ठेवण्यात आलं, अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं, बहिष्कृत करण्यात आलं, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला, असा जो समाज आहे तो मूक समाज आहे. मूक म्हणजे मुका, जो काही बोलला नाही, कधी किती अन्याय होऊ दे, किती काही होऊ दे, त्यानं आपल्या अन्यायाबद्दल कधी कुठे तक्रार केली नाही, असा जो समाज आहे, पिचलेला समाज, दारिद्र्यात पिछत पडलेला समाज, अधिकार नाकारलेला समाज, बहिष्कृत केलेला समाज, त्याला मूक समाज असं म्हणतात. मूकपणे सहन करणारा समाज. आणि त्या समाजाचा नायक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शीर्षक समजलं असेल तुम्हाला. आता पहिलं आपण आशयाकडे वळणार आहोत, म्हणजे कवितेचा अर्थ पाहणार आहोत. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्य फुलांनी पाठ फिरवली होती, मळ वाटेनं जायचं नाकारलेस तेव्हा खाच खळग्याने तुझं स्वागत केलं. अर्थातच असं होणार. म्हणजे जेव्हा माणूस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चालतो, बघा आपण त्यापैकी आहोत जी प्रवाह बरोबर चालतो. म्हणजे सर्वसामान्य जनता जी असते ना, ती प्रवाहाच्या बरोबर चालते. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चालणारा माणूसच जिवंत असतो. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चालणं हे जिवंत माणसाचं प्रतीक आहे, जिवंत माणसाचं लक्षण आहे. आपण जिवंत असून मेल्यासारखं आहे. आपल्याला जीवनाचा आनंद, जीवनाचा अर्थ काही कळालेला नाही. जीवनात काय केलं पाहिजे, काय करू नये हे कधीच आपल्याला कळालेलं नाही. कुणी सांगायला गेलं तर आपण कधी ऐकलं नाही. आपण नको त्या गोष्टी करण्यात आपल्या जीवनातला बराचसा वेळ घालवला. आपण भांडण करण्यात आणि दुसऱ्याची उणीधुणी काढण्यात आपला जन्म घालवला. ही माणसं आहेत, ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाणारी माणसं आहेत. क्रांती सूर्य म्हणून तळपणारी ही माणसं आहेत. जोपर्यंत हा समाज असेल, जोपर्यंत मनुष्य जात अस्तित्वात असेल, तोपर्यंत ही माणसं समाजामध्ये जिवंत असतील. असा नावलौकिक असणारी महामानव ज्यांना गौरवण्यात आलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गौरवप्रीत्यर्थ लिहिलेली कविता आहे. ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चालणारी माणसं आहेत. हे जिवंतपणाचं लक्षण आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतं. प्रवाहाबरोबर जाणारी प्रेत असतात. बघितलं ना तुम्ही, प्रेत कधी प्रवाहाच्या विरुद्ध चालत नसतं. जिवंत माणूस प्रवाहाच्या विरुद्ध जातो, नवीन काहीतरी पाहतो, परिवर्तन घडवू इच्छितो. परिवर्तन हा संसार म्हणजे निसर्गाचा नियम आहे, त्याप्रमाणे तो वागायला सुरुवात करतो. तेच मागे केलं तेच पुढे असं